नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत मनमोकळ्या गप्पा मारतो आणि त्यांच्याकडून विविध विषयांवर मार्गदर्शन मिळवतो. आज आपण गप्पा मारणार आहोत कृषीभूषण श्री पांडुरंग माळी यांच्याशी आणि त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत यशस्वी ऊस रोपवाटिकेविषयी. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. प्रथमतः मी जी 24 तासचं व जी 24 तासच्या टीमचं अभिनंदन करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला इथंपर्यंत ह्या मोठ्या मंचापर्यंत याला किंवा माझं दोन शब्द सांगायसाठी शेतकऱ्यांना हितवर बोलवले याबद्दल मी धन्यवाद मानतो. खरं तर आपले खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात. आपण कृषीभूषण आहात आणि ही सुवर्ण संधी म्हणावी लागेल सर्व प्रेक्षकांसाठी, कारण आपल्याकडून आज यशस्वी ऊस रोपवाटिकेविषयी मार्गदर्शन त्यांना मिळणार आहे. मला त्यांना सांगायला प्रचंड आनंद होतोय की सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील छोट्याशा अशा कुरळूप गावात 14 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या JK रोपवाटिकेच्या ऊस रोपांचा उत्तम व्यवस्थापन, सेवाभिमुखता आणि कष्टाच्या जोरावर श्री पांडुरंग माळी यांनी आज देशातील तब्बल 7 राज्यांपर्यंत विस्तार केलाय. ISO प्रमाणित तसंच लायसन्सधारक JK हायटेकनं आता 150 कुटुंबांना रोजगाराची हमी देत पेठनाका, महादेववाडी आणि फलटण इथे शाखा उभारलेल्या आहेत. ऊस रोप उत्पादनातून शेती क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवणाऱ्या कृषीभूषण श्री पांडुरंग माळी यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया ऊस आणि ऊस रोपवाटिका या संदर्भातील मौल्यवान माहिती. आता आपण वेळ न दवडता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी मी सर तुम्हाला सांगते, आपल्या या कार्यक्रमात अजिबात कोणताही व्यत्यय येऊ नये त्यासाठी आपण आपला मोबाईल कृपया सायलेंट मोडवर करावा. त्याचा कोणताही व्यत्यय यायला नको. बरं, आता आपण सुरुवात करूया. आता अजिबात विना ब्रेक आपली ही चर्चा सुरू राहणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की 14 वर्षांपूर्वी JK हायटेकची स्थापना झाली आणि अविरतपणे हा प्रवास सुरू आहे कंपनीचा. मुळात ही स्थापना कशी केली गेली, तुम्ही केली की आपल्या कुटुंबातील कोणी केली, आणि त्यामध्ये आव्हानं काय काय आली, कोणकोणत्या चांगल्या गोष्टी सुद्धा घडल्या, आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करा. नमस्कार. माझी 11 वर्षापूर्वी ज्यावेळी 14 वर्षापूर्वी रोपवाटिका चालू केली त्यावेळी भाच्यानं कुरळूप या गावात छोटीशी माझ्या बहिणीचा मुलग्यानं चालू केली. त्यानंतर 5 ते 7 महिन्यात त्याला भरपूर प्रॉब्लेम आले, माणसांचा प्रॉब्लेम आला, कामगार मिळत नव्हते, ऊस बियाणं मिळत नव्हतं. ह्यातून मी त्याच्याशी निगडीत झालो. मी चालू केली पेटनाक्यावर. त्यावेळी पण आम्हाला ऊस बियाणं मॅडम मिळत नव्हतं आणि ऊस बियाणं मिळत नव्हते. कोकोपीट, ट्रे, जे कच्चं मटेरियल जे लागत होतं आम्हाला मिळत नव्हतं. का तर आमची कुठं पत नव्हती किंवा आम्ही नवीनच व्यवसाय चालू केलेला, त्यामुळं अशा गोष्टी आम्हाला लय अडचणी आल्या. अच्छा, खरं तर आज आपण अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता, त्यांना यशस्वी ऊस रोपवाटिकेचं रहस्य काय आहे हे सांगता. आणि आज जर मी पाहत असेल तर तुम्हाला सारखे फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, म्हणजे इतका आपल्या कामाचा व्याप वाढलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगते की आता जरा थोड्या वेळासाठी आपला फोन सायलेंटवर ठेवावा, जेणेकरून काही व्यत्यय येणार नाही आपल्या या आजच्या कार्यक्रमात. अगदी अगदी. खरं तर जर पाहिलं तर संपूर्ण इतिहासात पहिली 60 एकरावरील ऊसाची जी रोपवाटिका ही आपण उभारलेली आहे. म्हणजे 60 एकरावरील एवढी मोठी ऊस रोपवाटिका आपण उभारली, त्यामागचं रहस्य काय सांगाल आपल्या सर्व शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना बियाणं क्वालिटीचं पाहिजे मॅडम. बियाणं असेल तर ऊस चांगला येतो, ऊस चांगला आला तर शेतकऱ्याला उत्पन्न चांगलं मिळतं. म्हणून पहिल्यांदा आम्हाला सुरुवातीला ऊस मिळत नव्हता. त्यानंतर आम्हाला ऊस असे लीद भाडे तत्वावर आम्ही जमिनी घेऊन मॅडम कोईमुतूरवरनं VSI मधून आणून आम्ही स्वतःचं बियाणं मळत चालू केलं. आणि त्यानंतर आमचं एवढं मार्केट वाढत गेलं की बियाणं क्वालिटीचं मिळतं आपल्याजवळ. 3rd स्टेजचं 3ऱ्या स्टेजचंच बियाणं, याला 7 ते 8 इंची कांडी पडते ऊसाला. ऊसाचं ॲव्हरेज 15 ते 20 टन वाढतं. ह्या हिशोबाने VSI मधून कोईमुतूरवरून आम्ही बियाणं लावून हे 60-65 एकरात बियाणंच प्लॉट स्टेप बाय स्टेप सगळ्या जातीची बियाणं करून तेच तोडून आम्ही रोप तयार करून आमचे शेतकरी प्लॉट व्हिजिट देतात, प्लॉट बघतात, ऊसाचं बियाणं प्लॉट बघतात, बियाणं मळं बघतात आणि त्यानंतर त्या ऊसाचीच रोपं आम्हाला पाहिजेत असं बुकिंग करून जातात. अच्छा, खरं तर आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यानंतर नक्कीच उत्पादन वाढतं आणि पर्यायानं उत्पन्न सुद्धा वाढतं. आणि कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ वारंवार सांगत असतात की तुमच्या शेतीला ही आधुनिकतेची जोड द्या. आणि तुम्ही जेव्हा सीडिंग करता या सर्व ऊस रोपवाटिकांच्या बियाणांचं, त्याच्यापूर्वी काही वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा त्यांना करावी लागते मॅडम. ते जर्मिनेशन होण्यासाठी
चुन्याची निवळी बियाणं कट केल्यानंतर ऊस आल्यानंतर इथून कट होतो. कट झाल्यानंतर ह्या डोळ्याचं शिडलिंग होतं. शिडलिंग ह्यावेळी होतं त्यावेळी चुन्याची निवळी आणि एक कीटकनाशक जर्मिनेटर हे घालून त्याचं करावं लागतं. अगदीच अगदीच. खरं तर या प्रक्रियेविषयी आणखी सोप्या भाषेत आपले शेतकरी बांधव सगळे हा कार्यक्रम पाहतात त्यांना सांगा. कधी पण औषध उपचार केलेला चांगला असतो. म्हणजे हे बियाणं आहे. बियाणं जर तुम्ही चुन्याच्या निवळीत किंवा जर्मिनेटरमध्ये एखादं कीटकनाशक घालून जर ही कांडी लावली तुम्ही ऊस न लावता रोप न लावता जरी कांडी लावली आणि त्याचं जर औषध प्रक्रिया केली तर ऊसाची उगवण तुमची 99% होणार. हो, आणि आपण जी ही ऊस रोपवाटिका वाढवता ती संपूर्ण खुल्या वातावरणात असते, खुल्या मोकळ्या ओपन वातावरणात असते. याविषयी काय सांगाल तुम्ही? ओपन वातावरणामुळे काय होतं मॅडम, ओपन भट्टी काढल्यानंतर जे त्याला हे लागतं हार्डिंग म्हणतात. म्हणजे रोप उगवले उन्हात जे ठेवतो ते हार्डिंग जे चालू असते, जे हार्डिंग असते त्यामुळे मॅडम काय असते हे विषय, ही मुळी पांढरी मुळी सुटायला कारणीभूत असते. म्हणजे ओपन वातावरण, ऊन, त्याला सनलाईट मिळाली पाहिजे. हे मिळाली तर ही पांढरी मुळी वगैरे जोमान वाढते. पांढरी मुळी सुटल्यामुळं पांढऱ्या मुळीचं काम शेतीत जगण्यासाठी 99.1 ही रोप आमचं डॅमेज होत नाही किंवा मरत नाही. हा त्या शेतकऱ्यांचा फायदा. अच्छा, बरं, डॅमेज होत नाही, मरत नाही, पण ते टिकतात किती काळ? टिकण्याचा दर किती असतो? टिकण्याचा दर म्हणजे मॅडम रोपच मरत नाही, रोपाला मरत नाही. हुमणी, वळवी, खोडकीड असं काय लागलं तरच रोप मरणार, नाही तर आमचं रोप एकही मरत नाही. 45-48च्या टेम्परेचरला जरी तुम्ही हे रोप लावलं तरी आमचं रोप मरत नाही. आणि जी पारंपरिक पद्धत असते आपली नेहमीची, जी आधी वापरली जायची, त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक? लय फरक. हे पारंपरिक पद्धत कशी मॅडम, ही कांडी ह्या कांडीला लावून कांडी असे शेतकरी ऊस लावायचे. त्यापेक्षा ही रोप लावल्यानंतर 15 ते 20 टन तुमचं ॲव्हरेज वाढणार. 15 ते 20 टन तुमचं ॲव्हरेज वाढणार एकरी. हे जर आमच्या शेड्यूलने गेला, बियाणं चांगलं वापरलं तर तुम्ही जर पहिलं 60 टन काढत असाल तर आत्ता तुम्हाला 75 ते 80 टन ऊस निघणार. आणि पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी काही विशेष तंत्र वापरत असाल? वापरायची गरज नाही लागत मॅडम. का तर जर हे ओपन खुल्या वातावरणात रोप उगवल्यापासून जे उन्हात राहिलं की त्याला पांढरी मुळे ऑटोमॅटिक सुटली जाते मॅडम. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटी कसं आहे, गणित येऊन थांबतं कशावर? तर पैशांवर, आपल्या उत्पन्नावर. या सगळ्याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर काय फायदा होतो? उत्पन्न रोप लावल्यावर सर मॅडम 15 ते 20 टन ऊस वाढला तर आज 3500 रुपयानं दर जर धरला तर 70,000 वाढले ना. बरोबर आहे. मग तुम्हाला रोपांना पैसे किती जातात असे? एकरी 14-15,000. मग 14-15,000 रुपये आणि आळवण्याचा खर्च असा एक 30,000 रुपये जर खर्च केला तर तुम्हाला 70,000 वाढले. 70,000 वाढले तर मॅडम 40,000 तुमचा शेतकऱ्यांचा फायदाच झाला ना. बरोबरच आहे. आणि आपण आज अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असता, अगदी आपल्या बांधावर येऊन सुद्धा शेतकरी रोपवाटिका पाहू शकतात, बरोबर? आणि जर त्यांना प्रत्यक्षात, आता आपल्या प्रेक्षकांमधल्या जर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात तुमचं प्लॉट पाहायचं असेल तर ते कुठे येऊ शकतात? कधी पण पेटनाक्याला येऊ शकतात, फलटणला येऊ शकतात. पेटनाका आणि फलटणला 2 ठिकाणीच बियाणं प्लॉट आहेत. आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन लावून व्हिजिट करू शकतात. बियाणं प्लॉट बघून आमची रोपं बुकिंग होतात मॅडम, बियाणं प्लॉट बघून. बरोबर आहे. बरं, तुमचं वेळापत्रक कसं असतं पण? कशाचं? म्हणजे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी? नाही, काय वेळापत्रक नसते. माझ्याकडे कामगार 50-60 असल्यामुळं मॅडम माझा एखादा मॅनेजर वगैरे जाऊन ऊसाचं बियाणं प्लॉट दाखवू शकतो आणि मी रोपवाटिकेत असतो. माझी 2 मुलं आहेत, BA शागरे आहेत. कृषी दुकान आहे माझ्या मुलांचं. 2 सुना BA शागरे आहेत, 2 मुलं BA शागरे. हो का? म्हणजे सगळे या कृषी क्षेत्रात आपण कार्यरत आहात आणि उत्तम सुशिक्षित असं आपलं कुटुंब आहे. चांगलं शेतकऱ्यांना द्यायचं एवढाच ध्येय, शेतकऱ्यांना चांगलं द्यायचं. अगदी. आणि हो, शेतकऱ्यांना चांगलं द्यायचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात आपण. आणि तसं आपण आपल्या कामात सुद्धा अवलंबता. आपण फक्त रोपवाटिकेची विक्री करत नाही तर ते रोप जोमाने वाढेल कसं याविषयी शेड्यूल देतो मॅडम. हो, याविषयी मार्गदर्शन करतात. तर हे मार्गदर्शन कसं केलं जातं? आता या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा अगदी सविस्तर. हो, रोप लावल्यानंतर 5 दिवसानंतर एक आळवणी दिले आम्ही. परत 10 दिवसानंतर एक आळवून दिले. ह्युमिक आहे, 19-19 आहे. असे टॉनिक कीटकनाशक, म्हणजे जेणेकरून त्या रोगाला मर लागू नये आणि ते रोप चांगल्या तयारीनं वाढावं ह्यासाठी आम्ही एक 5 आळवणी दिल्यात. एक चार्ट दिलाय मॅडम. 6 रुपये खर्च करतोय मी एका शेतकऱ्यासाठी. एक चार्ट 4 पानाचा बनवलाय. तो प्रत्येक शेतकऱ्याला रोपांच्या बरोबर देतो.
अच्छा. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की JK हायटेकची जी ऊस रोपवाटिका सेवा आहे ती केवळ महाराष्ट्रातच नाहीये, तर 7 राज्यांमध्ये तिचा विस्तार झालेला आहे. कोणकोणत्या राज्यांमध्ये विस्तार झाला? गुजरातला जाते, युपीला जाते, तामिळनाडूला जाते, आंध्र प्रदेशला जाते, कर्नाटकात जातात, इतर राज्यात आपली रोपं जातात. हां. आणि शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या जातीची बियाणं उपलब्ध असतात आपल्याकडे? कसं असतंय मॅडम, 48 सीझनसाठी 8632 को 8632 हे बियाणं जास्त चालतं. 2 नंबरला 265 चालतं. आर्ली व्हरायटी पण चालतात. 15012 चालतं, 18121 चालतं, 13007 चालतं. वेगवेगळ्या वातावरणानुसार वेगवेगळ्या लावणी होतात. 48चा आत्ता सीझन 48चा 8632 जास्त मागणी आत्ता असते. अच्छा. आणि प्रत्येक या ऊसाच्या प्रत्येक जातीचा आणि हवामानाचा कसा संबंध असतो हे अगदी सविस्तरपणे सांगा. हवामानाचं कसं आहे, 48ला 8632 लावला तर त्याचं उत्पन्न चांगलंच मिळतं. हां. 265 जिथं पाणी शारपट जमीन असते, जिथं 8632 वटत नाही, त्या ठिकाणी 265 किंवा 15012 ह्या लावणी करतात. मग ते चांगलं वाटतं, ते अवरेज मिळतं. त्या जागेला 86 लावलं तर अवरेज येत नाही. मग 265ची पण मागणी 48ला असते. मागल्या महिन्यापासूनच आमचं बुकिंग आणि रोपं जायला चालू आहे. आणि प्लस कसं असते मॅडम, सुरू लावणीला 18121, 10001, 265, 18121, 265, 10001, 13007, 15012 ह्या व्हरायट्या दिपावळीपासून पुढं भरपूर चालतात. अच्छा अच्छा. बरं, त्यांची लावणी कशी केली जाते, लागवड कधी केली जाते? पण कसं असतं, कारखान्याचं एक शेड्यूल असतं मॅडम. हां. अडचाली, सुरू आणि पूर्व हंगाम हां. हे 3 टप्प्यात लावणी केली जाते. बरोबर. 3 जून, जुलै, ऑगस्ट. अडचाल मग आता आलंच की जून. अडचाल चालू. हां. अडचाल आता लावणी चालू आहे, बुकिंग चालू आहे, रोपं जायला पण चालू झाले. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत सुरू. हां. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पूर्व हंगामी. बरोबर अशा बोललात, दिवाळी 3 अशा 3 ह्याच्यात लावणी होतात. अच्छा. ते कुठल्या रानात कुठला शेतकरी कुठलं पीक काढून रोप लावायचं त्या पद्धतीनं तो रोप बुकिंग करतो. 9 महिने हे सगळं काम चालतं. 10-10.5 महिने माझी वर्षभर रोपवाटिका चालू असते. हा ना. बरं, ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल कोणाला रोपांचं, तर ते कसं करू शकतात? ऑनलाईन आपल्या नंबरवर आपण ऑनलाईन पेमेंट द्यायचं, त्यांनी टाकून पेमेंट ॲडव्हान्स 1000-2000 ॲडव्हान्स टाकल्यानंतर त्यांचं बिल तयार करून आम्ही बिल त्यांना व्हॉट्सअप करतो. अच्छा. बरं, जेव्हा शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर आपली रोपवाटिका पाहायची असेल, एक सहल म्हणून, हो. किंवा कशी जोमाने वाढतात ऊस वगैरे हे त्यांना पाहायचं असेल, येतात ना, तर ते- व्यवसायाचे शास्त्रज्ञ हां. येतात हां. आपल्याला बघायला. परत मोठे शेतकरी येतात माझी रोपवाटिका बघायला. 4-5 एकरात रोपवाटिका आहे, एक जागीच कृषी सेवा केंद्र आहे, सगळं व्यवसाय आहेत, त्यामुळं येतात. शाळेची मुलं पण येऊ शकतात. खरं तर आपल्या या छान गप्पा सुरू आहेत आणि आपण असं भरभरून मार्गदर्शन करतोय. पण आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो 24 तास. हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गप्पा मारतोय कृषीभूषण पांडुरंग माळी यांच्यासोबत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत यशस्वी रोपवाटिकेविषयी. खरं तर आपली ही जी JK हायटेकची जे ऊस आहे ते आज आपण या ठिकाणी घेऊन आलेले आहात. हे ऊस आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्याची कशी लागवड करायची, त्यातून कसं उत्पन्न मिळवायचं याविषयी आपण मार्गदर्शन करता स्वतः. साधारणपणे एकरी किती उत्पादनापर्यंत पोहोचलेले आहेत आपण मार्गदर्शन केलेले शेतकरी? मॅडम 100+ झालेले शेतकरी माझ्याजवळ आहेत. हो. मागल्या वर्षी 27 शेतकरी 100+ होते. ह्या वर्षी 2-3 शेतकरी 100+ झालेत. ह्याचं कारण म्हणजे काय, सतत पाऊस आमच्या सांगली जिल्ह्यात मेच्या 15-16 तारखेपासून जो पाऊस होता तो 5-6 महिने पाऊस असल्यामुळं प्रत्येक शेतकरी रिवर्स आला. ह्याला बियाण्याचं कारणीभूत नाही किंवा शेतकरी कारणीभूत नाही, ह्याला वातावरण कारणीभूत आहे, त्यामुळं शेतकरी रिवर्स आला. पण त्याच्या मागल्या वर्षी माझं शेतकरी 27 शेतकरी 100+ 107, 111 टनापर्यंत माझं हे फाउंडेशन बियाणं लावून त्यापासून उत्पन्न घेतलेले शेतकरी माझ्याकडे आहेत. हो ना. बरं, जेवढी मी आता आपल्याकडून माहिती मिळवली, माझ्या हे लक्षात आलं की हा ना पिढ्यानपिढ्या चालत आलेला आपला व्यवसाय आहे. बरं, आपल्या पुढची पिढी सुद्धा ही रोपवाटिका सांभाळणार? चालवलंच पाहिजे. हां. हे काय आहे मॅडम, आमच्या महाराष्ट्रात म्हणजे आमच्या सांगली सातारा आपल्या महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऊस क्षेत्र मोठं आहे. इकडं फलटण तुमचं बारामती वगैरे ऊस क्षेत्र मोठं आहे. आणि क्षेत्रात करायचं काय, ऊसच पीक असं आहे नगदी पीक की वर्षातून ऊस लावला त्याची निगा करत राहिलो
तर ती वर्षात 12 महिन्यात, 14 महिन्यात, 18 महिन्यात, अडचालीला 17-18 महिने जातात ऊस जायला. 17-18 महिन्यात उत्पन्न देऊन येते. आणि आता 3-3.5-3700 रुपयेपर्यंत ऊसाचा दर गेला आहे. त्या पद्धतीनं लागवडी पण वाढल्या त्या, पण पहिल्यापेक्षा चांगला आहे. ऊसाची शेती चांगली आहे. करणारा पाहिजे, खर्च करणारा पाहिजे. शेतीत खर्च केल्याशिवाय काही येत नाही मॅडम. हो, बरोबर आहे. म्हणजे जितका आपला घाम गाळावा लागतो तितकीच आपली बुद्धिमत्ता पण गाळावी लागते. पैसे खर्च करावे लागतात, त्याशिवाय उत्पन्न निघत नाही. किती साधारण पैसे खर्च होतात या रोपवाटिकेवर? रोपवाटिकेवर का एका एकराच्या बियाण्यावर? एका एकराच्या बियाण्यापासून सुरुवात करा. खर्च सांगा. आता कसं आहे मॅडम, बियाणं रोप विकत घेऊन सगळ्या गोष्टी केल्या तर 40, चांगला शेतकरी जर खर्च करणार असला तर तो 60,000पर्यंत नेतो. 40,000 ते 60,000पर्यंत एकराचा खर्च नेतो. रोप विकत घेतल्यापासून त्याला पहिली खतं, नांगरटीच्या पाळ्या वगैरे सगळ्या गोष्टी करत करत ऊस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत लागवडीचं ढोस, औषधाच्या फवारण्या सगळं करून एक 60,000पर्यंत खर्च एकरी येतो. मग 60,000 जर एकरात खर्च करून जर तुमचा 80 टन ऊस निघाला, 70 टन ऊस निघाला तर आता दर किती आहे? 3,500. 7 त्रिक 21, 2.5 लाख रुपये एक एकराचं पैसे त्या शेतकऱ्याला येणार मॅडम. बरोबर. म्हणजे जितका खर्च आपला होतोय त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला येतो. पण खर्च करणार आणि रोपं लावणारा शेतकरी 100% खर्च करणार असतो. 5-10 एकर माझ्याकडनं मॅडम एक आता नाव घेत नाही, एक शेतकरी माझ्याकडे 1.5 लाख रोपं घेतो. हो का? 1.5 लाख, 25 एकर, 30 एकर, 40 एकर शेती रोपं लावतो. माझीच रोपं नेऊन लावतो. मोठे शेतकरी भरपूर आपल्याकडे फाउंडेशन बियाणं असतं, त्यामुळं मोठी रोपवाटिका पण आहे. 50-70 एक माणसं कामाला आहे. 2-3 जागी काम चालू आहे आपलं तिथंच पेटणार. 70-72 माणसं काम चालू आहे आता. त्यामुळं विषय कसा आहे, रोज मी 50-60 हजार रोपं लावतो. त्या पद्धतीनं बुकिंग पण आहे. आत्ता माझं जुलैच्या 1 ते 10 तारखेचं बुकिंग चालू आहे. 1 ते 10 जुलैच्या. म्हणजे आता जवळजवळ 11 ते 13 लाख रोपवाटिकेत आहेत. ती सगळी बुकिंग झालेली आहेत. वा, सगळ्या जातीची. वा. आणि तुम्ही नवीन नवीन संकल्प तरी सुद्धा मनाशी धरत असता आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करत असता. आता भविष्यात या JK हायटेकच्या ऊस रोपवाटिके संदर्भात आपल्या मनात काय संकल्पना आहे नवीन? काय मॅडम, 2 मुलं 2 सुना आहेत. दोन्ही पण BA आहेत. एक कृषी सेवा केंद्र आहे आणि कुठतर कृषी सेवा केंद्र टाकायचं. आता 3 शाखा आहेत. बघू, आणि जर पुढं आपलं हे वाढत गेलं, आज 52 वय चालू आहे आपलं. आपलं जर हे मनोधैर्य वाढत गेलं तर कुठतर आणि शाखा टाकायची आणि एखादं कृषी सेवा केंद्र टाकायचं, मुलांना सेटल करायचं. सेटलच आहेत मुलं आणि सुना पण आहेत ना BA, त्यामुळं कुठंतरी आणि दुकान टाकायचं. हो, म्हणजे खरं तर हा उत्साहच तुम्हाला काम करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरत मी असेल. शून्यातून मॅडम इथवर चालू करून आलोय. शून्यातून माझी प्रवासाविषयी सांगा ना आम्हाला. शून्यातून भाजीपाला वगैरे माळवं करत होतो. लॉस कायम असायचा. मग 2011 साली भाच्यानं रोपवाटिका चालू केली. त्यातनं आपण एक 5-6 महिन्यात आपण चालू केली पेटनाक्यावर भाड्याच्या तत्वावर घेऊन. त्यावेळी मुलं माझी 11-12वीला होती. माझं जसं बसताना बसत गेलं, म्हणजे मला वाटलं की मी आपली चांगली रोपं तयार करतोय आणि शेतकरी मला भरपूर आहेत. त्यातनं मी मुलांना वगैरे हे कमी केलं. त्यांना कुठं मिलिटरीत भरती व्हायचं होतं वगैरे असं होतं, ते बंद केलं आणि ह्याच व्यवसायात घेतलं. ह्या व्यवसायात घेतलं. हे व्यवसाय माझा मी सेटल होतोय म्हटल्यावर BA गेलीत. BA धाकट्या मुलग्याची झाली, त्याला दुकान टाकून दिलं. थोरल्या मुलग्याची BA झाली, त्याला पत्रा कंपनी टाकून दिल्या. आणि मी माझा मॅनेजर, माझ्या सुना मला मदत करते त्या लिखाण वगैरे. आता मी नाही तर माझी मंडळी रोपवाटिकेत बसल्या. आज मी नाही तर असा विषय आहे. मग ते सगळं घरदार माझं ह्यातच आहे. अच्छा, म्हणजे संपूर्ण कुटुंब आपण एकत्र येऊन ही रोपवाटिका सगळी सांभाळताय. खरंच खूप शुभेच्छा आहेत आपल्याला या रोपवाटिकेसाठी. आपण उल्लेख केला की आपल्या 3 शाखा आहेत आणि कृषी सेवा केंद्र आहे. कुठे आहे हे? पेटनाक्याला मोठी शाखा आहे, 4-4.5 एकरात रोपवाटिका. तिथे 50-55 माणसं काम करतात. तिथंच कृषी सेवा केंद्र आहे. तिथंच माझा पत्रा डेपो थोरल्या मुलग्याला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जो पत्रा लागतो, कोटिंगचा पत्रा, तो तिथं मिळतो. माझ्या पुतण्यांचं इलेक्ट्रिकचं एका दुकान आहे, एका पुतण्याला फॅब्रिकेशनचं दुकान. तिथंच JK उद्योग समूह असा केला आहे की पेठ इस्लामपूर रोडला एकत्र 4 मुलांना काम, 4 मुलांचा व्यवसाय आणि माझा पण व्यवसाय. तिथूनच 1-3 किलोमीटरवर माझ्या मित्राच्या रानात एक महादेवाडी म्हणून गाव आहे. तिथं ओनली प्रोडक्शन करतो मॅडम. विक्री तिथं होत नाही. मित्रच आहे माझा.
त्याची घरातली सर्व 2 मुलं 3 नवरा बायको आई वडील असे सगळे त्यांच्या बस एक 10-15 माणसं कामाला असून ते रोपं फक्त तयार करतात आणि मीच ती रोपं विक्री केली जातं. फलटणला एक शाखा आहे माझी, फलटण पंढरपूर रोडला. पण तिथं मॅडम काय झाले, तिथं चालू होतं, तिथं बियाणं प्लॉट आहे आता 10-12 एकर, पण प्रोडक्शन तिथं होऊ शकत नाही, वातावरण चांगलं नाही, त्यामुळं रोप उगवत नाही आणि उगवलं तर मर लागत्या. त्यामुळं मी ते काम तिथं प्रोडक्शन थांबवलंय. बाकीचं ऊसाचं बियाणं प्लॉट वगैरे तिथं आहेत. तिथे आहेत. बरं, आपण अनेक लोकांना रोजगार सुद्धा मिळवून देता आपल्या रोपवाटिकेच्या माध्यमातून. बरं, कोणाला आपल्याकडून रोजगार मिळवायचा असेल तर ते कसे संपर्क साधतात तुमच्याशी? ते काय रोड टच आहे आपला व्यवसाय आणि ओळखीनं असा रोजगार मिळतो. म्हणजे कुणाची ओळख, तुमची ओळख, त्यांची ओळख, असं माझ्याजवळ डायरेक्ट येतात आणि विचारतात. त्यांना पगार सांगतो, काम किती ते किती सांगतो. आता 22-25 बायका आहेत माझ्याजवळ, बिहारी 25-30 आहेत. हो का? हो. त्यांना राहायची वगैरे सोय केली आम्ही तिथं बिहाऱ्यांना. तिथंच आपल्या रोपवाटिकेतच 10-12 खोल्या येत्या. प्रत्येक कुटुंबाला एक खोली, पाणी, सगळी सोय केली आहे त्यांची. अच्छा, अतिशय व्यापक असा हा आपला कृषी व्यवसाय आहे. आणि खरं तर असं म्हटलं जातं की शेतकऱ्याला बळीराजा म्हणू नका, त्याला उद्योजक म्हणा. आणि आज आपण ही जी ऊस रोपवाटिका जी आपण उभारलेली आहे आणि जिचा जो हा वाढता आलेख आज मी संपूर्ण ऐकलेला आहे, त्याच्यानुसार मी तुम्हाला नक्कीच कृषी उद्योजकच म्हणेन. आणि आपल्या या संपूर्ण कार्यासाठी, या संपूर्ण व्यवसायासाठी झी 24 तासकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या या मार्गदर्शनासाठी खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.